पूर्ण देशभरामध्ये. त्याचाच एक भाग म्हणून नांदेडमध्ये आंदोलन सुरू करण्यात आलेलं आहे. तर आपली भूमिका आपल्या आंदोलनाच्या माध्यमातून सांग. महात्मा ज्योतिबा फुले या ठिकाणावर लाक्षणिक आंदोलन सध्या सुरू आहे आणि दिनांक 9 तारखेला सहयोगनगर येथील बुद्धविहारामध्ये आदरणीय भिक्खू संघ, भारतीय बौद्ध महासभा, संत सैनिक दल, आंबेडकरी संघटना, आंबेडकरी चळवळीतील नेते आणि समस्त बौद्ध समाजाच्या वतीने दिनांक 9 तारखेला बैठकीचं आयोजन करण्यात आलेलं असून या ठिकाणावर सांघिक विचार घेऊन नांदेड जिल्ह्यामध्ये एका महामोर्चाचं आयोजन करण्यात येईल. यामध्ये लाखोच्या संख्येनं बौद्ध समाजाने सहभागी होऊन महाबोधी, महाविहार हे बौद्धांच्या बौद्ध भिक्खूंच्या स्वाधीन करण्यात यावं याच्यासाठी हा विषय राहणार आहे. यासाठी वेगवेगळ्या ठिकाणावर महाराष्ट्रभर आंदोलन मोर्चे चालू आहेत. बोधगयासारख्या महाविहार परिसरामध्ये पवित्र ठिकाणावर बौद्ध भिक्खू त्या ठिकाणावर बसून असलेल्यांनाही काही पोलीस प्रशासन त्या ठिकाणावरून उचलून नेत आहे. हॉस्पिटलच्या नावाखाली बौद्ध उपासक उपासिकांनासुद्धा त्या ठिकाणावरून काढण्यात येत आहे. त्यामुळे जे बौद्धांचं महाविहार आहे, ज्या ठिकाणावर पवित्र तथागत भगवान बुद्धांना ज्ञानाची प्राप्ती झाली आणि त्या ज्ञानप्राप्तीमधून जगाचं कल्याण झालेलं आहे, असं हे पवित्र बौद्ध ठिकाण जे बौद्धांच्या ताब्यात आलं तर त्याची सुरक्षितता राहील, नाहीतर तिथलं विद्रुपीकरण चालू आहे. बुद्धांच्या मूर्त्याला शेंदूर फासणं असेल, त्या ठिकाणावर घंटा वाजवणं असेल. त्यामुळे विदेशातील बौद्ध भिक्खू, श्रद्धावान उपासक उपासिका जगभरातून त्या ठिकाणावरून येत असतात, ध्यान साधना करत असतात, वंदना परिक्राम पाठ करत असतात, पूजा अर्चा करतात. त्या ठिकाणावर ध्यान साधना करताना घंट्याच्या आवाजाने किंवा इतर काही कर्मकांड करून त्या ठिकाणावर बौद्ध अनुयायांना त्या ठिकाणावर नाहक त्रास होतो, बौद्ध भिक्खूंना त्रास होत असतो. त्यामुळे बौद्धांचं जे महाविहार आहे ते बौद्धांच्या ताब्यात असलं पाहिजे, बौद्ध भिक्खू ट्रस्टी असले पाहिजे. याच्यासाठी म्हणजे लाक्षणिक उपोषण असतील महाराष्ट्रभर आणि देशभर म्हणजे हे आंदोलन आणि मोर्चे चालू आहेत. तर दिनांक 9 तारखेला सांघिक विचार घेऊन सर्वांच्या वतीने एक तारीख भरून महामोर्चाचं आयोजन केलं.